फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानाने हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 8वी विज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 6 कॉम्पोजिशन ऑफ मॅटर किंवा द्रव्याचे संघटन या प्रकरणातील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. की यामध्ये आपण टाइप्स ऑफ मिक्सचर्स म्हणजे मिश्रणांची वेगवेगळे प्रकार कसे असतात याबद्दल अभ्यास करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. हिअर ए चार्ट इज गिवन अँड इन दिस चार्ट objects are given in the column which is present like this. Here, is the surface shining? You have to answer either in yes or no format. And does the shape flatten or break into small pieces on hammering? That is to be answered here. Okay. म्हणजे आपण एक एक प्रॉपर्टी पाहत जाऊया. नंबर 1. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी वस्तू कोणकोणत्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यांचे पृष्ठभाग चमकतात की नाही याबद्दलचं उत्तर येस ऑर नो या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे. आणि त्यांना हातोडीनं ठोकल्यानंतर, त्यांच्यावर आघात केल्यानंतर ते चपटे होतात का, पसरट होतात का हे पहा. किंवा त्यांचे ठोकल्यानंतर त्यांचे तुकडे होतात का याच्याबद्दलचं उत्तर आपण या ठिकाणी द्यायचं आहे. पाहूयात आपण. आयर्न नेल, लोखंडी खिळा. लोखंडी खिळ्याचा पृष्ठभाग चमकदार असतो का? जर हा खिळा नवीन असेल तर तो चमकदार असतो. जर नवीन नसेल, म्हणजे काही दिवस तो तसाच हवेमध्ये जर पडून राहिला असेल तर मात्र तो गंजतो आणि गंजल्यामुळं त्याला थोडासा तांबूस रंग आलेला आपल्याला दिसतो. जर त्याचे पृष्ठभाग आपण घासले, या ठिकाणी अशाच एक लोखंडी खिळा माझ्यासमोर आहे. या लोखंडी खिळ्याचे काही भाग आपल्याला या ठिकाणी जरूर दिसतील. हा खिळा एका अर्थानं चमकताना दिसतोच आहे, पण तरीसुद्धा समजा आपल्याला ही चमक सुरुवातीला नसेल तर याच्या काही पृष्ठभागावर आपण जर घर्षण केलं तर ज्या बाजूला मी घर्षण करतोय ती बाजू मी आपल्यासमोर आणतो आणि ती आणल्यानंतर इथं आपल्याला चमक अगदी स्पष्टपणानं दिसायला हवी. दिसते का पहा. ज्या बाजूला घासलेलं नाही तिकडं मात्र चमक नाही, परंतु जिथं घासलेलं आहे तिथं मात्र आता चमक येताना आपल्याला दिसते. म्हणजे याला चमक आहे. इट्स सरफेस इज शायनिंग. आणि मग याला जर समजा आपण हॅमरनी ठोकलं तर नंतर या बाजूची जी पृष्ठभाग असतील हे चपटे होतात. येस, दॅट मीन्स इट गेट्स फ्लॅटन्ड व्हेन हॅमर्ड. Also, in case of copper wire, its surface is again shining, okay, and it also gets flattened when hammered. त्यांच्यावर जेव्हा आपण ठोके देतो किंवा ज्या वेळेला ते हातोडीने आपण आघात करतो तेव्हा त्याचे टोकं किंवा त्याचा पृष्ठभाग हा चपटा होत असतो. ॲल्युमिनियम वायर, अगेन येस, इट इज ऑल्सो हॅव्हिंग ए शायनिंग सरफेस अँड इट ऑल्सो गेट्स फ्लॅटन्ड व्हेन इट इज हॅमर्ड. ओके. अँड नाव कोल पीस म्हणजे कोळशाचा तुकडा आता घ्यायचा आहे. आणि कोळशाच्या तुकड्यावर मात्र चमकदार पृष्ठभाग काही दिसत नाही. अँड व्हेन इट इज हॅमर्ड इट विल ब्रेक इन टू स्मॉल पीसेस. त्याचे तुकडे 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 पडतील. हा ठिसूळ असेल आणि त्याचे तुकडे निघून पडतील. ओके मित्रांनो, इथं पुन्हा आता प्रश्न असा विचारलेला आहे. Elements having a shiny surface, they have to be named. इथं वर जे काही ऑब्झर्वेशन्स आपण पाहिले त्याच्यावर आधारित यांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. कोणकोणते इलेमेंट्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये शायनी सरफेस आहे इथं पाहून आपण उत्तर लिहायचं आहे. त्यांची नावं लिहायची आहेत. इलेमेंट्स दॅट फ्लॅटन ऑन हॅमरिंग, त्यांच्यावर आघात केल्यानंतर जे चपटे होतात ते कोणकोणते आहेत त्यांची नावं या ठिकाणी आपण लिहायची. इलेमेंट्स विथ डल सरफेस, ज्यांचा पृष्ठभाग शायनिंग नाही म्हणजे चमकणार नाही आहे असे जे आहेत ते कोणते ते आपल्याला या ठिकाणी मांडायचे. इलेमेंट्स दॅट ब्रेक ऑन हॅमरिंग, ज्यांचे तुकडे उडतात असे इलेमेंट कोणते हे या ठिकाणी आपण लिहायचे. द ऑब्जेक्ट्स in the above activity are made up of the
elements iron, copper, aluminum and carbon respectively and fill the blank spaces in both the charts. या पद्धतीनं हा चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आणखी पुढे थोडंसं आपण पाहू की इथं एक इव्हॅपोरेटिंग डिश दाखवलेली आहे आणि इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये कॅम्फर घातलेला दाखवला आहे, म्हणजे कापूर घातलेला दाखवलेला आहे. अँड इट इज हिटेड. आफ्टर हिटिंग व्हॉट हॅपन्स असं विचारलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा एक सबस्टन्स या ठिकाणी घ्यायला सांगितलेला आहे, लाईमस्टोन. आणि लाईमस्टोन म्हणजे चुनखडी या ठिकाणी ह्या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्यायची आहे आणि तिला पण उष्णता द्यायची आहे. तर तिचं काय होईल? तर मग या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन्स कसे मिळतील? पावडर इन द इव्हॅपोरेटिंग डिश इज रिटन इन धिस कॉलम. वेदर देअर वॉज ए रेसिड्यू और नो रेसिड्यू इन द इव्हॅपोरेटिंग डिश, याच्याबद्दलचं आपण वर्णन लिहायचं आहे. म्हणजे काही रेसिड्यू, काही अवशेष त्या ठिकाणी शिल्लक राहतात का किंवा काही शिल्लक राहत नाही याबद्दलची माहिती दुसऱ्या कॉलममध्ये द्यायची आहे. अँड कलर ऑफ द रेसिड्यू. तर आता कॅम्फर. तर कॅम्फर म्हणजे कापूर. इथं कसलाही रेसिड्यू त्या डिशमध्ये शिल्लक राहणार नाही कारण तो उडून जाणार आहे. लाईमस्टोन हा थोडा रेसिड्यू त्याच्यामध्ये शिल्लक राहतो आणि तो जो रेसिड्यू शिल्लक राहतो तो पांढऱ्या रंगाचाच आहे. ठीक आहे. तसा जर आपण या ठिकाणी नॅफ्था बॉल्स घेतले तर इथं सुद्धा नो रेसिड्यू इन द डिश. ऑब्विसली नो कलर विल बी देअर. ओके. आता आपण आणखी थोडं पुढं जाऊ. टाइप्स ऑफ मिक्सचर्स काय सांगितलंय थोडंसं नीट लक्ष देऊन आपण पाहूया. टेक 3 बिकर्स. टेक अ लिटल सँड अँड वॉटर. त्यानंतर क्रिस्टल्स ऑफ ब्लू विट्रियॉल अँड वॉटर. ओके. अँड ब्लू विट्रियॉल अँड सँड इन 3rd बिकर. अशा पद्धतीनं 3 घ्यायचे आहेत आणि यांचा क्रम थोडासा माझा इथं वर खाली झालेला आहे. ऑब्झर्वेशन्स काय आहेत ते आपण पाहूया. इथं प्रश्न असा आहे, व्हॉट चेंज सीन ऑन स्टरिंग. हे जर ढवळले तर यांच्यामध्ये काय बदल दिसतो हे आपल्याला पाहायला सांगितलेलं आहे. ब्लू विट्रियॉल व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. दिस ब्लू विट्रियॉल म्हणजे कॉपर सल्फेट ह्या पाण्यामध्ये पूर्णपणाने विरघळतो. हे इथं लिहायचं आहे. इट गेट्स डिझॉल्व्ड इन वॉटर. सँड अँड वॉटर. सँड डझंट गेट डिझॉल्व्ड इन वॉटर. सँड रिमेन्स ॲज इट इज. वॉटर रिमेन्स सेपरेट. Blue vitriol and sand both will remain as it is. They will not get mixed properly. Okay. Number of phases in the mixture. Here blue vitriol totally dissolves in water and in all a single phase is observed. What is the meaning of phase? Phase म्हणजे दोन पदार्थ एकमेकांच्या मध्ये मिसळल्यानंतर ते एकजिन्सी मिश्रण म्हणजे संपूर्ण सगळीकडं त्या मिश्रणामध्ये एकसारखं त्याचं अस्तित्व दिसतं का त्याला म्हणायचं आहे फेज. तर तसं जर एक दिसत असेल तर सिंगल फेज. सँड अँड वॉटर इट विल शो 2 phases. सँड इज सेपरेट अँड वॉटर इज सेपरेट. अगेन ब्लू विट्रियॉल इज सेपरेट अँड सँड इज सेपरेट. अगेन हिअर 2 phases आर ऑब्झर्व्ड. ओके. मग याच्यावरून आता आपल्याला इकडं टाइप्स ऑफ मिक्सचर्स लिहायचे आहेत. जर इथं सिंगल फेज दिसत असेल तर इथं होमोजिनस मिक्सचर असं म्हणता येईल, म्हणजे समांगी मिश्रण म्हणता येईल. सँड अँड वॉटर असेल तर यांच्यामध्ये काही सँड पाण्यामध्ये विरघळत नाही. देअरफॉर 2 phases आर ऑब्झर्व्ड. देअरफॉर नाउ धिस इज हेटेरोजिनियस मिक्सचर. हेटेरोजिनियस मिक्सचर मीन्स विषमांगी मिश्रण तयार होतं. अँड इन 3rd केस दॅट मीन्स इन द ब्लू विट्रियॉल अँड सँड अगेन हिअर 2 phases आर ऑब्झर्व्ड. नाउ द टाइप ऑफ मिक्सचर इज ऑल्सो अगेन हेटेरोजिनस मिक्सचर. ओके. थोडंसं आपण पुन्हा गो थ्रू दी लाईन्स पद्धतीनं या सर्व संकल्पना आणखी एकदा समजून घेऊया. द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कॉम्पोजिशन इज कॉल्ड phase. Write the 3rd column of the table the number of phases seen in each of the beakers after stirring. म्हणजे इथं आपण ते याबद्दल चर्चा केलेली आहे.
When all the components of the mixture form one phase, it is called as homogeneous mixture. And when the components of a mixture are distributed in two or more phases, it is called as heterogeneous mixture. म्हणजे होमोजिनस आणि हेटेरोजिनस यांचा अर्थ आपण लक्षात घेऊया. होमोजिनस म्हणजे समांगी मिश्रण आणि हेटेरोजिनस मिक्सचर म्हणजे विषमांगी मिश्रण. आता आपण आणखी थोडं पाहू. ऑलवेज रिमेंबर म्हणून काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ऑल द पार्टिकल्स ऑफ ए सॉलिड दॅट स्टे टुगेदर or are in the same container constitute a single phase. म्हणजे समजा एखाद्या सॉलिड पार्टिकल आहे किंवा सॉलिड मटेरियल आहे आणि त्या सॉलिड मटेरियलचे सर्वच्या सर्व घटक एकत्र आहेत असं जर असेल तर त्याला सिंगल फेज असं म्हटले. दॅट मीन्स ए हीप ऑफ स्टोन्स, दगडांची एक राशी, तिथं सगळेच्या सगळे दगडच आहेत तर ती सिंगल फेज आहे. A liquid substance along with all the soluble substances dissolved in it together constitute a single phase. Example is sea water, समुद्राचं पाणी. म्हणजे त्याच्यामध्ये विरघळलेले सर्व काही क्षार जे काय असतील ते सगळं मिळून त्यांचं एकच कॉम्पोजिशन आपल्याला दिसतं. ओके, त्याला आपण म्हटले सिंगल फेज. ए लिक्विड or all its drops present together or in the same container constitute a single phase. म्हणजे जे काही लिक्विड किंवा त्याचे जे काही लिक्विडची जी छोटे छोटे ड्रॉप्स असतील ते सगळे ड्रॉप्स एकत्र आल्यानंतर ते एकत्रित त्याचा जो काही मास तयार होतो तो त्याला आपण सिंगल फेज असं म्हणणार. दॅट मीन्स रेन ड्रॉप्स, पावसाचे पाण्याचे थेंब पडलेले आहेत आणि हे सगळे थेंब एकत्र येऊन एका भांड्यामध्ये त्यांचं पुन्हा पाणी एकत्र आलेलं आहे तर त्याला सिंगल फेज असं म्हटलेलं आहे. The liquids present together or in the same container but not mixed with each others constitute separate phase. म्हणजे दोन लिक्विड्स एकत्र आलेले आहेत परंतु ते दोन घटक वेगवेगळे स्पष्टपणाने दिसत आहेत असं जर असेल तर त्याला सेपरेट फेजेस किंवा ते घटक वेगवेगळे दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल, ऑइल व्हेन ॲडेड इन वॉटर, oil will show a separate phase and water will show a separate phase. All the gases present together constitute a single phase. सर्व वायू एकत्र हवेमध्ये जे असतात त्या सगळ्यांचं मिळून एक सिंगल फेज तयार झालेला दिसतो. इथं प्रत्येक वायू स्वतंत्र अस्तित्व दाखवत नाही ते म्हणून त्याला सिंगल फेज असं म्हटलेलं आहे. आता आणखी काही एक ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या आपण पाहूया. Take 3 beakers. Take 10 gram common salt in first beaker, 10 grams sawdust in second beaker and 10 ml milk in the third beaker. Add 100 ml of water to all the 3 beakers and stir it. या प्रत्येकामध्ये 100 ml इतकं पाणी घालायचं आहे आणि ते ढवळायचं आहे. तर मग काय होईल? Which of the mixtures shows separate water phase? या सगळ्यांच्या मधून सेपरेट वॉटर फेज कुठं दिसेल आणि कुठं दिसणार नाही. ओके, प्लेस द 3 beakers in front of a vertically held paper and pass a laser beam through the beakers from the opposite side. Use the laser beam under the guidance of teacher. At the same time, observe what appears on the paper in front of the beaker. Also, look at the beaker from the sideways. Arrange 3 filtration assemblies using conical flask, funnel and filter paper for doing filtration. Stir the mixtures in the 3 beakers and carry out the filtration process. Record all the observations in the following table. मित्रांनो, या ठिकाणी ही ऑब्झर्वेशन्स करण्यासाठी सांगितलेली आहेत. कोणकोणती ते आपण पाहूया. हा जो टेबल आहे हा टेबल कशासाठी पूर्ण करायचा आहे हे आपण लक्षात घेऊया. ती त्या बीकरमध्ये आपण जे जे मटेरियल घातलेलं आहे म्हणजे कॉमन सॉल्ट प्लस वॉटर, दुसरा घेतलेला होता सॉडस्ट प्लस वॉटर आणि तिसरा घेतलेला होता मिल्क प्लस वॉटर. तर मग आता या ठिकाणी फिल्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर काय दिसतं ते पाहायचं आहे.
कॉमन सॉल्ट अँड वॉटर जिथं घातला होता तिथं कॉमन सॉल्ट प्लस वॉटर हे या ठिकाणी येणार आहे. तसं प्रत्येक ठिकाणी आपण लिहायचं आहे. आणि त्याचं फिल्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर सेपरेट फेज इज नॉट ऑब्झर्व्ड. ओके, सिंगल फेज इज ऑब्झर्व्ड. इट इज ट्रान्सपरंट अँड कॉम्पोनंट्स आर नॉट सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन असं लिहायचं आहे. दुसऱ्या फेजमध्ये किंवा दुसऱ्या बीकरमध्ये सॉडस्ट प्लस वॉटर घेतलेलं आहे. आफ्टर फिल्ट्रेशन वॉटर इज in pure form, it is transparent and the components are separated by filtration असं लिहायचं. त्यानंतर तिसऱ्या बीकरमध्ये मिल्क प्लस वॉटर होता. त्याचं फिल्ट्रेशन झाल्यानंतर सेपरेट ॲक्वियस फेज दिसणार नाहीये. इट इज पार्शली ओपेक अँड पार्शली ट्रान्सपरंट हे आपण लिहायचं आहे. दी कॉम्पोनंट्स आर नॉट सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन असं या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट इज solution. A homogeneous mixture of two or more substances is called as solution. अशा पद्धतीनं आतापर्यंत जे जे काही मिश्रणाचे प्रकार आपण बघितले त्यांच्यामध्ये सिंगल फेज जिथं जिथं दिसत आहे त्या सगळ्याला आपण सोल्युशन म्हणणार आहोत. तर जिथं सिंगल फेज दिसते, एकजिनसी मिश्रण ज्यांचं पदार्थांचं तयार होतं त्याला आपण सोल्युशन असं म्हणणार आहोत, म्हणजे द्रावण असं म्हणणार आहोत. In the first beaker, in the above activity, a homogeneous mixture of water and salt is formed. एक जिनसी मिश्रण तयार होतं पाणी आणि क्षारांचं म्हणजे मिठाचं. इट इज कॉल्ड एज सॉल्ट सोल्युशन. आता थोडंसं परत लक्षात घ्या. दॅट कॉम्पोनंट ऑफ ए सोल्युशन विच इज प्रेझेंट इन लार्जेस्ट प्रोपोर्शन इज कॉल्ड एज सॉल्वंट. याला आपण द्रावक म्हणणार आहोत की ज्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्याला आपण द्रावक म्हणणार आहोत. दी अदर कॉम्पोनंट्स विच आर इन लेस प्रोपोर्शन दॅन दी सॉल्वंट दीज आर कॉल्ड एज सोल्युट्स. द्रावकाच्या प्रमाणामध्ये जो पदार्थ त्याच्यामध्ये विरघळणार आहे की ज्याचं प्रमाण कमी असणार आहे त्याला आपण सोल्यूट किंवा द्राव्य असं म्हणणार आहोत. दी प्रोसेस ऑफ फॉर्मिंग ए सोल्युशन बाय मिक्सिंग सोल्युट्स इन सॉल्वंट इज कॉल्ड ॲज डिझोल्युशन. म्हणजे या ठिकाणी डिझोल्युशन म्हणजे द्रावण तयार करण्याची प्रक्रिया असं त्याला आपण म्हणणार आहोत. अकॉर्डिंग टू दी स्टेट्स ऑफ दी कॉम्पोनंट्स सोल्युशन कॅन बी ऑफ मेनी टाइप्स. वेगवेगळ्या त्यांच्या घटकांच्या प्रमाणे सोल्युशन वेगवेगळ्या पद्धतीनं असतात. त्यांच्या सोल्युशनचे काही प्रकार आहेत ते आपण पाहूया. दी सोल्युशन सच एज सी वॉटर, blue vitriol dissolved in water, salt dissolved in water, sugar syrup are of the type of solid in liquid. हे सर्व सॉलिड मटेरियल लिक्विड मध्ये विरघळलेले आहेत अशा अर्थानं, म्हणजे द्रवामध्ये स्थायू या प्रकारचे. इन ॲडिशन टू दिस दी सोल्युशन कॅन ऑल्सो बी ऑफ डिफरंट टाइप्स. लिक्विड इन लिक्विड, द्रवामध्ये द्रव विरघळलेला अशा पद्धतीनं. यांचे एक्झाम्पल्स व्हिनेगर, ॲसिटिक ॲसिड डिझॉल्व्ड इन वॉटर, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड डिझॉल्व्ड इन वॉटर. दीज आर द एक्झाम्पल्स. गॅस इन गॅस, वायूमध्ये वायू मिसळलेला आहे, हे हवेचं उदाहरण आहे. सॉलिड इन सॉलिड, एक्झाम्पल इज अलॉईज लाईक ब्रास, स्टेनलेस स्टील, स्टील एटसेट्रा. म्हणजे या ठिकाणी स्थायू पदार्थ स्थायू पदार्थामध्ये विरघळलेले आहे. त्यांची उदाहरणं आहेत धातूंची संमिश्रे, पितळ, हे स्टील म्हणजे पोलाद, आणि इथं स्टेनलेस स्टील गंजरहित स्टील या पद्धतीनं. गॅस इन लिक्विड, द्रवामध्ये विरघळलेला वायू. एक्झाम्पल इज ऑफ क्लोरिनेटेड वॉटर. पाण्यामध्ये क्लोरीन विरघळलेला असेल तर त्याला क्लोरिनेटेड वॉटर असं आपण म्हणूया. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोजन क्लोराईड गॅस पाण्यात विरघळवला जातो त्यावेळेला हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सोल्युशन तयार होतं. द कंपोजिशन ऑफ ए होमोजिनस मिक्सचर दॅट इज टू से सोल्युशन इज युनिफॉर्म थ्रूआउट द बल्क. होमोजिनस सोल्युशनमध्ये जे काही मटेरियल्स असतील, सोल्यूट सॉल्वंट जे काय असतील, हे संपूर्ण त्या मिश्रणामध्ये सगळीकडं त्याचं प्रमाण एकसारखं असेल आणि होमोजिनस असतील. दोन सेपरेट फेजेस दिसणार नाहीत, सिंगल फेज सगळीकडे दिसणार आहे.
If solvent is a transparent liquid, the solution is also transparent and it passes through a filter paper. जर सॉल्वंट हे ट्रान्सपरंट असेल तर सोल्युशन सुद्धा ट्रान्सपरंट असेल आणि तो फिल्टर पेपरमधून सगळ्याच्या सगळा पास होणार आहे. Now next is suspension. In the second beaker in the above activity, a heterogeneous mixture of water and sawdust was formed. या ठिकाणी पाण्यामध्ये लाकडी भुसा घातलेला आहे तर या ठिकाणी पाण्यावर तो भुसा तरंगतो. असं जर झालं तर हेटेरोजिनस मिक्सचर तयार होतं. सेपरेट फेजेस या ठिकाणी दिसतात. इट इज ए मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड. हेटेरोजिनस मिक्सचर ऑफ ए लिक्विड अँड ए सॉलिड इज कॉल्ड एज सस्पेन्शन. वेगवेगळ्या पद्धतीनं असं जर आपण सोल्युशन्स तयार केली की ज्याच्यामध्ये सॉलिड वेगळा होतो, लिक्विड वेगळा होतो, असं जर होत असेल तर त्याला सस्पेन्शन असं आपण म्हणू. आणि याच्यामध्ये ते सॉलिड मटेरियल जे काही आहे ते हवेमध्ये किंवा ते त्या द्रवावरती तरंगत राहतं, त्याला आपण सस्पेन्शन असं म्हणतो. द डायमीटर ऑफ दिस सॉलिड पार्टिकल्स इन ए सस्पेन्शन इज लार्जर दॅन 10⁻⁴ मीटर. 10⁻⁴ आहे म्हणजे 1/10⁴ अशा पद्धतीनं असेल म्हणजे 1/10,000 असं त्याचा अर्थ आहे. देअरफॉर लाईट कॅनॉट ट्रान्समिट थ्रू इट. त्यामुळं त्याच्यातून लाईट पास होणार नाही. Moreover, these solid particles remain on an ordinary filter paper as the residue and therefore the liquid and solid components of the suspension get separated by filtration. साईड त्या पार्टिकलचा साईज मोठा असल्यामुळं ते त्या फिल्टर पेपरवर अडकून राहणार आहेत आणि बाकी लिक्विड मटेरियल पुढं फिल्ट्रेट म्हणून निघून जाणार आहे. Now next is colloid, a mixture of water and milk in the third beaker in the above activity is translucent. That means it is partially opaque and partially transparent. त्याला ट्रान्सल्युसंट असं म्हटलेलं म्हणजे अर्ध पारदर्शक असणार आहे. इट मीन्स दॅट वेन लाईट इज इन्सिडंट ऑन द सर्फेस ऑफ दिस मिक्सचर इट इज पार्टली ट्रान्समिटेड अँड पार्टली स्कॅटर्ड. This is because the tiny particles of milk phase in this heterogeneous mixture are dispersed evenly in water phase and the diameter of these particles is around 10⁻⁵ meters. Such a heterogeneous mixture is called as colloid. या ठिकाणी हे सस्पेन्शनचे जे पार्टिकल आहेत हे पार्टिकल त्यांचा साईज अजून 10 पटीनं कमी होणार आहे सस्पेन्शनपेक्षा. However, as the pores of the ordinary filter paper are larger than colloid, the heterogeneous mixture cannot be separated. यांचे पार्टिकल अजून लहान असल्यामुळं त्या पेपरच्या पोर साईजपेक्षा लहान असल्यामुळं ते सेपरेशन त्यांचं आपल्याला करता येणार नाही. मिल्क इज इटसेल्फ ए कोलॉइड. दूध हे अशा प्रकारचं एक कोलॉइड आहे म्हणजे कलिल द्रावण आहे. In it, the solid and liquid particles of proteins, fats, etc. having a diameter around 10⁻⁵ meters are dispersed in the aqueous medium. Apart from this, there are some more types of colloids such as solid in gas, for example smoke, liquid in gas, for example fog, cloud, etc. आणखी काही कोलॉइडचे प्रकार सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये हवेमध्ये सॉलिड पार्टिकल तरंगत असणं किंवा हवेमध्ये लिक्विड पार्टिकल्स तरंगत असणं की ज्यांची उदाहरणं आहेत धुके किंवा ढग. या प्रकारानं अशी काही उदाहरणं आपण सांगू शकतो. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं भारत सावळवाडी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.